आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळ तू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. अशी बोलणारी वृत्तीची लोक आपल्याकडे कोणत्या विषयानं मतं मागायला येतात हा सुद्धा शर्मेची बाब आहे. तुम्हाला माहिती आहे 2014 ते 2019 या पंचवार्षिकमध्ये स्वतः अमल माडिक हे आमदार होते, धनंजय माडिक खासदार होते आणि त्यांची अमल माडिकांची पत्नी शोमिका माडिक या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी जर काम करायचं जर ठरवलं असतं तर निश्चितपणानं पुढच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये दुसरं कोणी निवडून आलं असतं. एवढं चांगलं काम त्यांना करण्याची संधी होती आणि ते काम करू शकले नाहीत. ते सध्या निष्क्रिय आमदार आहेत. संपर्काच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तुम्हा सर्वांना बंधूंना माहिती आहे गेल्या 2020 साली कोरोनाची महामारी आपल्या जिल्ह्यावर, राज्यावर आणि देशावर आली. या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आठवून बघा की कोण कोणाच्या संपर्कात होतं, कोण कोणाला मदत करत होतं. आता मगाशी प्रकल्पाने सांगितले की माझ्या भावाचं निधन झालं असताना सुद्धा अगदी 5व्या दिवशी मी घरातून बाहेर पडलो आणि मी आमदार साहेब माझ्या गावामध्ये ज्यावेळी कोरोनाची महामारी चालू असताना साधारणतः 30 का 32 पेशंट पॉझिटिव्ह होते. त्यांना मदत तर केलीच, पण गावामध्ये सॅनिटायझर असेल, मास्क असतील, ग्लोव्ज असतील, जेवढं काय कोरोनासाठी साहित्य देता येईल तेवढं मी जिल्हा परिषदेच्या माझ्या पदाचा उपयोग करून दिला. हे देत असताना अगदी सन्मानपूर्वक सांगावं लागेल, अदृश्य काळशिवी स्वामी यांच्या हॉस्पिटलला सुद्धा 5 कोटी रुपयाची आणि डी वाय पाटील हॉस्पिटल सुद्धा 5 कोटी रुपयाची औषधं माझ्या माध्यमातून निश्चितपणानं मी मदतीचा हात त्यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक लोकांना केला. हे सांगत असताना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नव्हती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, साधारणतः 4,500 इंजेक्शन मी माझ्या घरामध्ये आणून ठेवली होती आणि ती इंजेक्शन प्रत्येक गरजू माणसाला पहिल्यांदा दक्षिणमधील प्रत्येक लोकांना इंजेक्शन दिली आणि नंतरच्या टप्प्यामध्ये आम्ही जेवढी काही मदत जिल्ह्यातील साहेबांच्या माध्यमातून करता येईल तेवढ्या लोकांना केली. आणि आमदारांना तर तुम्हाला सांगावं लागेल, कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी आमदार मदत करत होते, स्वतः यांना 4 वेळा कोरोना झालेला आहे. तुम्हाला सर्वांना माहित असेल, अमल माडिकाचा कोरोना झाले म्हणजे कोरोना काळामध्ये दुसऱ्याला मदत करत्याला किंवा मास्क वापरून कोरोनाची दुसऱ्याला मदत करताना एक फोटो दाखवा. मी माझं वैयक्तिक मत आमदार साहेब मी त्याला देतो, मला फोटो दाखवायचा उद्याच्या 20 तारखेपर्यंत. जी लोक आपल्या स्वतःच्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये, व्यवसायामध्ये मग्न होतात, निवडणूक लागली, 4.5 वर्ष कुठं होती मंडळी, लोकसभेच्या निवडणुकीला बाहेर पडलेले आज मतं मागतात, दक्षिण प्रॉब्लेम म्हणून सांगतात, यांना कशाचंही सोयीसुद्धा नाही. आज सांगत असताना निर्भीड माणूस अगदी ताकदीने प्रचाराच्या गाडीमध्ये आमदार साहेब सांगतात, बरोबर ते आमचं सांगतात, त्यांचं कुठलंही तिने एकही कृत्य त्यातलं केलेलं नाही.